विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 24 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, जगातील दुसरी सर्वात लांब टिकून असलेली भिंत म्हणून अलीकडेच मान्यता मिळालेला कुंभलगड किल्ला कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत आसाम, गुजरात, राजस्थान की तामिळनाडू. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान. युनेस्कोच्या सर्वेक्षणानुसार राजस्थानमधील कुंभलगड किल्ल्याची भिंत चीनच्या भिंतीनंतर जगातील दुसरी सर्वात लांब भिंत मानली जाते. कुंभलगड किल्ला हा भारताच्या राजस्थान राज्यातील राजसमंद जिल्ह्यात अरावली पर्वतांमध्ये वसलेला एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. 15व्या शतकात महाराणा कुंभा यांनी बांधलेला हा किल्ला मेवाडचा मुकुटमणी म्हणून ओळखला जातो आणि तो युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. राजस्थान स्थापना झाली 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. राजधानी आहे जयपूर. राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंदरा हिल्स, रणथंबोर, सरिस्का. महत्वाची धरणे आहेत बिसलपूर, राणा प्रताप सागर, गांधी सागर आणि जवाहर सागर. पुढील प्रश्न, दरवर्षी जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, 22 मे रोजी. याचा उद्देश काय आहे तर मानवी कृतींमुळे झपाट्याने नष्ट होणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे जतन करणे आणि निसर्गाचा समतोल राखणे. सुरुवात संयुक्त राष्ट्र महासभेने 1993 मध्ये या दिवसाची घोषणा केली होती. तारीख बदलण्याचे कारण, सुरुवातीला हा दिवस 29 डिसेंबर रोजी साजरा केला जात असे, परंतु वर्षाच्या शेवटी अनेक सुट्ट्या येत असल्यामुळे देशांना हा दिवस साजरा करणे कठीण जात होते. त्यामुळे डिसेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी तारीख बदलून 22 मे ही निश्चित केली. 22 मे 1992 रोजी रिओ दी जेनेरो येथे जैविक विविधतेच्या कराराचा मजकूर स्वीकारण्यात आला होता. 2026 ची संकल्पना थीम आहे जागतिक प्रभावासाठी स्थानिक पातळीवर कृती करणे, म्हणजे ऍक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट अशी आहे. ही थीम आपल्याला आपल्या आजूबाजूच्या स्थानिक पर्यावरणाचे रक्षण करून जागतिक स्तरावर बदल घडवण्याचे आवाहन करते. पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेला प्रकल्प सक्षम हा कोणत्या संस्थेचा मंत्रालयाचा उपक्रम आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी चालवला जातो. उद्देश ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देणे. कामकाज, देशभरात 12हून अधिक प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहे. यात इलेक्ट्रिकल, टेलरिंग, प्लंबिंग आणि नर्सिंग यासारख्या क्षेत्रांचे प्रशिक्षण दिले जाते. लाभ, आतापर्यंत हजारो महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात रोजगार मिळवून देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, कोणते राज्य आपल्या नवीकरणीय ऊर्जा विस्ताराचा भाग म्हणून आपला पहिला मोठा स्वच्छ ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात सज्ज आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्याच्या व्यापक एकात्मिक स्वच्छ ऊर्जा धोरणांतर्गत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. 160 गिगावॅट पेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा क्षमता जोडण्याची योजना आहे. पुढील प्रश्न, डायलद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या भारतातील पहिल्या चालक विरहित विमानतळ एअर ट्रेन स्वयंचलित प्रवासी वाहक ची प्रस्तावित एकूण लांबी किती आहे? तर याची जी प्रस्तावित लांबी आहे ऑप्शन सी, 7.7 किलोमीटर इतकी. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजेच डायलद्वारे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातील पहिली चालकविरहित विमानतळ एअर ट्रेन विकसित करण्यात येत आहे. या प्रणालीला अधिकृतपणे ऑटोमेटेड पीपल मूव्हर सिस्टीम असे म्हटले जाते. एकूण अंतर आहे 7.7 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरवर धावेल. एकूण खर्च या प्रकल्पासाठी सुमारे 3000 कोटी ते 4000 कोटी खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी डायल स्वतः निधी उभा करत आहे. तिकीट शुल्क, विमान बदलणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत असेल, तर इतर नागरिकांकडून याचे शुल्क आकारले जाऊ शकते. अपेक्षित कालावधी, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 30 महिन्यात अंदाजे 2028 ते 29 पर्यंत ही ट्रेन पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न, भारत आणि व्हिएतनाम यांनी 11 मे 2026 रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान यावर सामंजस्य कराराची देवाणघेवाण कोणत्या शहरात केली? उत्तर आहे ऑप्शन बी, हनोई.
भारत आणि व्हिएतनाम यांच्यात मे 2026 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक सहकार्य करार झाले आहेत. दोन्ही देशांनी त्यांच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. AI आणि क्वांटम तंत्रज्ञान कराराची देवाणघेवाण भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि व्हिएतनामचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल फान व्हॅन गियांग यांच्यात हनोई येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीत या सामंजस्य कराराची अधिकृतपणे देवाणघेवाण करण्यात आली. सहभागी संस्था हा करार भारताचे मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकॉम इंजिनिअरिंग आणि व्हिएतनामची टेलिकम्युनिकेशन युनिव्हर्सिटी यांच्यात झाला आहे. उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन आणि प्रगत सायबर सुरक्षा यांसारखे उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये दोन्ही देशांमधील संस्थात्मक संशोधन व लष्करी संवाद वाढवणे. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असेल तर नक्की लाईक करून तुम्ही आमचं प्रोत्साहन वाढवू शकता. एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट देखील करू शकता. भारत फोर्जने भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाइन दुरुस्ती आणि ओव्हरऑल संकुल स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला? उत्तर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश. भारत फोर्ज लिमिटेडने आपल्या एरोस्पेस व्यवसायाअंतर्गत आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाइन दुरुस्ती, ओव्हरऑल आणि स्वदेशी विकास संकुल स्थापन केले. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी भारत फोर्जने आंध्र प्रदेश सरकारसोबत सामंजस्य करार केला. या प्रकल्पाचा प्रमुख तपशील खालीलप्रमाणे आहे. प्रकल्पाचे ठिकाण आणि क्षेत्रफळ. हा प्रकल्प आंध्र प्रदेश डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉरिडॉर अंतर्गत विशाखापट्टणम येथे सुमारे 80 एकर जागेवर उभारला जात आहे. हा प्रकल्प विशाखापट्टणम नौदल डॉकयार्ड, INS एक्सिला आणि ईस्टर्न नेव्हल कमांड मुख्यालयाच्या अगदी जवळ स्थित आहे. पुढील प्रश्न, भारतीय हवाई दलात श्रेणी अ प्रशिक्षण श्रेणी प्राप्त करणारी पहिली महिला पात्र उड्डाण प्रशिक्षक कोण ठरली? उत्तर आहे ऑप्शन डी स्क्वॉड्रन लीडर सान्या. भारतीय हवाई दलाच्या IF 93 वर्षांच्या इतिहासात स्क्वॉड्रन लीडर सान्या या श्रेणी अ क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर ही श्रेणी प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. मे 2026 मध्ये त्यांनी हा ऐतिहासिक टप्पा पार केला. कॅटेगरी ए QFI म्हणजे काय? भारतीय वायुसेना आपल्या पायलट इन्स्ट्रक्टरच्या क्षमतेनुसार त्यांना 3 श्रेणीमध्ये विभागते. कॅटेगरी सी ही सुरुवातीचे स्तर असते, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी किंवा प्रोबेशनरी इन्स्ट्रक्टर येतात. कॅटेगरी बी यामध्ये सामान्य आणि मानक उड्डाण प्रशिक्षण देणारे इन्स्ट्रक्टर समाविष्ट असतात. कॅटेगरी ए हा वायुसेनेतील उड्डाण प्रशिक्षणाचा सर्वोच्च स्तर आहे. हे मानांकन मिळवणारे पायलट केवळ नौशिक्या कॅडेट्सनाच नाही तर इतर फ्लाइट इन्स्ट्रक्टरनाही प्रशिक्षित करू शकतात आणि त्यांच्या प्रगत उड्डाण कौशल्यांची चाचणी घेऊ शकतात. पुढील प्रश्न, G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 2026 मध्ये अटलांटा येथे होणार आहे. 2026 मध्ये G20 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे असेल? उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका. अमेरिका 30 आणि 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान जॉर्जियाची राजधानी अटलांटा येथे G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच याची अधिकृतपणे घोषणा केली. ही बैठक अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. अटलांटा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील G20, G7 आणि NATO शिखर बैठकीचे आयोजन केले जात आहे. पुढील प्रश्न, कोणत्या पुस्तकाला 2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला? उत्तर आहे ऑप्शन बी तैवान ट्रॅव्हलोग. मूळ लेखिका यांग शिऑंग झेड, अनुवादन लिन की. मॅन्डरिन चीनी भाषेतून भाषांतर झालेले हे पहिले पुस्तक आहे ज्याने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले खाजगीरित्या उत्पादित लष्करी विमान एअरबस C295 तयार केले जात आहे? ऑप्शन आहेत राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम की गुजरात. प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय. चालू घडामोडी बद्दल हवं असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.